पावसाळा आला की डोक्यामध्ये सगळ्यात मोठा विचार येतो तो म्हणजे साठवलेल्या धान्यांना किडी लागतात त्याचं करायचं काय. कारण टोच लागणं, कीड पडणं आणि त्यामुळे सगळं अन्नाची नासाडी होणं ही समस्या खूप जास्त कॉमन आहे. पण सखींनो, टेन्शन घेऊ नका, कारण 10 असे प्रभावी उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते, शेवटपर्यंत बघा. नंबर 1 ते म्हणजे कडुलिंबाची सुकवलेली पानं. कडुलिंबाची पानं शतकानुशतकं वापरला जाणारा सगळ्यात सुरक्षित असा नैसर्गिक उपाय मानला जातोय. कडुलिंबाच्या पानांमध्ये कडू गुण जो आहे ना, तो कीड लागण्यापासून आपल्या धान्यांना दूर ठेवतो. कडुलिंबाची पानं तुम्ही सावलीमध्ये पूर्णपणे वाळवून घ्या. ती ओलसर अजिबात नसली पाहिजेत, हे लक्षात ठेवा. आणि ही पानं कुठल्याही कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून किंवा थेट धान्याच्या डब्यामध्ये तळाशी मध्यभागी तुम्ही ठेवू शकता किंवा वरही टाकू शकता, ज्यामुळे तुमच्या धान्यांना कीड लागणार नाही. दुसरं म्हणजे लवंग आणि काळी मिरी. लवंग आणि काळी मिरीचा सुगंध आहे ना, तो खूप जास्त उग्र असतो, तीव्र असतो, जो कीटकांना अजिबात सहन होत नाही. विशेषतः मुंग्या किंवा लहान टोच लागतात ना, त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय मानला जातो. त्यासाठी काय करायचंय, तांदूळ, रवा किंवा मैदा यांच्या डब्यामध्ये 10 ते 12 लवंग किंवा काळी मिरी तुम्ही टाकून ठेवू शकता. तिसरा पर्याय आहे ते म्हणजे तमालपत्र. मसाल्यातल्या तमालपत्राचा सुवास धान्याच्या किड्यांना अजिबात सहन होत नाही, तो त्यांना पळवून लावायला खूप फायदेशीर उपाय ठरतोय. काय करू शकता, गव्हाच्या किंवा तांदळाच्या डब्यामध्ये 4 ते 5 तमालपत्र वेगवेगळ्या लेयर्समध्ये तुम्ही ठेवू शकता. यामुळे धान्याला कोणताही खराब वासही येत नाही आणि किडी आणि छोट्या छोट्या अळ्या सुद्धा त्यामध्ये पडत नाही. चौथा उपाय आहे सुकवलेल्या लाल मिरच्या. लाल मिरच्यांमध्ये असलेल्या तिखटपणामुळे ना, विशेषतः त्याच्या गंधामुळे जो एक उग्र वास येतो, त्यामुळे धान्याला कीड लागत नाही. कसं, तर तुम्ही धान्याच्या डब्यामध्ये 3 ते 4 सुक्या लाल मिरची असतात, अख्ख्या, अजिबात तोडून टाकायच्या नाही, नाहीतर तुमचं धान्याला तिखट वास येईल. ते तुम्ही ठेवा, त्याच्याने सुद्धा किडी पळून जातील. पाचवं म्हणजे लसूणाच्या पाकळ्या. आता लसणाचा वास हा खूप उग्र असतो, जो किड्यांना डब्यामध्ये अंडी घालण्यापासून आणि त्यांची पैदास रोखायला खूप मदत करतं. पण या लसणाच्या पाकळ्या अशाच ओल्या तुम्हाला त्या डब्यामध्ये ठेवायच्या नाही, तर लसणाचा वास सगळ्या त्या धान्याने येईल. त्या पाकळ्या सोलायच्यात आणि न पाखडता तशाच वाळवायच्यात आणि धान्यामध्ये त्या मिक्स करा किंवा सुती कपड्यामध्ये बांधून ठेवा. त्याच्यामुळे सुद्धा तुमचं सगळं धान्य प्रोटेक्टेड राहील. पाचवा मुद्दा आहे ते म्हणजे मोहरीचं तेल लावणं. आता मस्टर्ड ऑइल जे आहे ना, त्याचं कोटिंग सुद्धा बऱ्याच ठिकाणी केलं जातं. विशेषतः अशा डाळी ज्याच्यामध्ये मूग आहे, चणा आहे, तूर डाळ आहे, पावसामध्ये लवकर खराब होते, या डाळींना कीड लागण्यापासून वाचवायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय मानला जातो. 1 किलो डाळीला साधारण 1 छोटा चमचा मोहरीचं तेल लावून हातानं चांगलं चोळून घ्या आणि मगच ते डब्यामध्ये भरा. यामुळे ना, डाळीला वर्षभर कीड लागत नाही असं म्हटलं जातं. 7वा पर्याय आहे तो म्हणजे कापूर. आता कापूर हा एक नैसर्गिक पर्याय मानला जातो. जर धान्य खूप मोठ्या प्रमाणात पोत्यांमध्ये जर तुम्ही साठवलेलं असेल तर हा उपाय आहे तो अत्यंत उत्तम आहे. कापूर तुम्ही घेऊ शकता, तो थेट आपल्याला धान्यामध्ये टाकायचा नाहीये. त्या कापराला ना, तुम्ही सुती कपड्यामध्ये घट्ट बांधून किंवा तुमच्या डब्याच्या किंवा पोत्याच्या तळाशी किंवा वरच्या बाजूला तुम्ही ठेवू शकता. त्याच्या तीव्र वासामुळे किड्या मुंग्या काही लागत नाही, त्या मरतात. 8वा पर्याय आहे तो म्हणजे हळद आणि मीठ. हळद हा एक नैसर्गिक जंतुनाशक आहे आणि मीठ ओलावा शोषून घ्यायला काम करत असतं. तांदळामध्ये विशेषतः जेव्हा छोट्या छोट्या किडी लागतात तेव्हा किंवा टोच लागतो, छोटे पाखरं होतात, ते साठवताना त्यात थोडंसं खडे मीठ आणि हळद चोळून ठेवावी. यामुळे तांदळाला जाळं लागत नाही असं म्हटलं जातं. 9वा पर्याय आहे तो म्हणजे पारदवटी किंवा बोरिक पावडर, जी तुम्ही वापरू शकता आणि जे अगदी धान्यांच्या मोठमोठ्या दुकानामध्ये सुद्धा हेच वापरतात. आता हा आयुर्वेदिक आणि फार्मसीमध्ये मिळणारा अगदी खात्रीशीर असा उपाय आहे आणि सेफ आहे. मेडिकल्समध्ये मिळणाऱ्या पारदवटी म्हणजे पारा आणि खडूपासून बनवलेली ही गोळी आणि बोरिक पावडर कपड्यामध्ये बांधून गव्हाच्या डब्यामध्ये टाकली किंवा धान्यामध्ये हलकी बोरिक पावडर छानपैकी चोळून ठेवली तरी सुद्धा धान्य व्यवस्थित राहतं. मात्र ते वापरताना 3 ते 4 वेळा धुवून मगच ते शिजवा. असंच रेडी फक्त एका पाण्यामधनं काढून लगेच खाऊ नका, कारण नाही म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा काही केमिकल्स असू शकतात. 10वा आणि महत्त्वाचा आणि शेवटचा असा एक उपाय तुम्हाला सांगते, ते म्हणजे हवा बंद डबे आणि ओलावा नियंत्रित करणारे डबे जे आहेत, एअर टाईट डबे, त्यांचा वापर करायला विसरू नका. पावसाळ्यामध्ये हवेतलं जे काही मॉइश्चर आहे ना, ते किडी मुंग्यांना वाढण्यासाठी, किड्यांना टोच वाढण्यासाठी खूप 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 फेवरेबल वातावरण आहे. त्यामुळे धान्य नेहमी काचेच्या किंवा चांगल्या दर्जाच्या एअरटाईट प्लास्टिक किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवा. डब्यातून धान्य काढताना हात आणि चमचा हा पूर्णपणे सुका असेल याचीच खबरदारी घ्या, नाहीतर हे सगळे उपाय फोल ठरतील. जाता जाता एक महत्त्वाची टिप देते. पावसाळ्यात जर धान्याला कीड लागलीच
तर ते कडक उन्हात ठेवण्याऐवजी फ्रीजमध्ये 2 ते 3 तास ठेवा. अति थंड तापमानामुळे धान्यातील किडी, मुंगी, टोस व्हॉटेव्हर आपोआप मरतात किंवा बाहेर पडतात. पावसात कडक ऊन नसल्यामुळे उन्हात ठेवल्यामुळे उलट हवेतला ओलसरपणा आहे ना, ते धान्य जास्त पकडू शकतात आणि त्याच्यामुळे हे ज्या किडी आहेत आणि कीटक आहेत ते वाढायला त्यासाठी खूप मोठा फेवरेबल असं वातावरण तयार होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही हे थंड तुमच्या फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, ज्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातली धान्य, अशा प्रकारे घरामधले जे काही तृणधान्य आहेत, कडधान्य आहेत, साठवणीचे जी धान्य आहेत त्यांना तुम्ही सेफ आणि एकदम व्यवस्थित केअर त्याची करू शकता. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. अजून कुठल्या विषयावरती तुम्हाला मनामध्ये प्रश्न असतील, त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि भरपूर लोकमत सखीवर प्रेम करा. तुमचं प्रेम मिळतच आहे, पण अजून थोड्या प्रेमाची गरज आहे. त्यामुळे अजून थोडं प्रेम द्या आणि भरपूर शेअर करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.